स्टार्ट करू का? पहिल्यांदा मी संयोजन समितीच्या वतीनं बातमीपत्र सातत्याने अंबाजोगाई सामान्य माणसाच्या बाजूने देणारे आमचा मोरे पुरुष न्यूजवाला पुन्हा आमचा जोगदंड आणि लोमटे, मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती आणि जी तयारी आहे आणि जे कोणी मान्यवर येणार आहेत त्यांचा मी उल्लेख करून थांबत. उपवर्गीकरणाचा मुद्दा हा देशाच्या संविधानाच्या विसंगत SC मधल्या एकजुटीला तडा देणारा, त्यांच्या कापसात भेदभाव निर्माण करणारा हा जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टानं हे काही कंपल्शन केलेलं नाही. तरीही जो आग्रह मिलिंद एकबोटे आणि लांब लांब मिशावाला जो कुलकर्णी आहे यांचे जे हस्तक आहेत हे थेट इथले RSSचे हस्तक आहेत, ज्यांना ही वाढती जी समतावादी आंबेडकरी एकजूट आहे ती एकजूट तोडायची आहे. आणि त्या एकजुटीला तोडण्यासाठी केवळ अमुक अमुक जातीमधलेच लोक त्यांनी हस्तक केलेले नाही. चौकड आहे. प्रश्न असा आहे की आम्ही नेमका आता हा उपवर्गीकरणाचा लढा हा केवळ रस्त्यावर लढणार आहेत का? नाही. हा लढा लढायला सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन्स अनेक दाखल झालेले आहेत. काही रिव्ह्यू पिटिशनला सुप्रीम कोर्ट हे हस्तक असल्यासारखं वागलं आणि रिव्ह्यू पिटिशन करणारे जे कोणी होते, मग त्याच्यात चंद्रशेखर आझाद आहे, जो तुमच्या केवळ आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या पोरांचं तो देशातल्या प्रतिनिधित्व करतोय. आणि बाबासाहेबांची कर्मभूमी जी आहे ती महाराष्ट्र आहे. ज्या कर्मभूमीत बाबासाहेब घडले सुद्धा त्याच्यावरती हा आघात आहे. आणि म्हणून एक अस्मिता म्हणून हा मोर्चा नाही, भावनिक मुद्दा नाही, हा ठोस मुद्दा आहे की आमच्या येणाऱ्या पिढ्यांवरती एकट्या नवबौद्ध, बौद्ध किंवा तत्सम जातीवरती नाही. आजच बातमी आलेली आहे OBCचं सुद्धा डिव्हिजन करायचं आहे. हे जे चाललेलं आहे डिवाइड अँड रूल, कायमचं डिवाइड, त्याची दुश्मनी लावायची. आणि म्हणून ज्यांनी भूमिका घेतल्या गेल्या 2 महिन्यानं आनंदराज आंबेडकर, सुरेश माने हे सातत्यानं या प्रश्नाच्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करू लागलेले आहेत आणि जागृती करू लागले आहेत. मोर्चा म्हणजे नुसता कुठली तरी केवळ ताकद दाखवायची नाही, तर त्याच्यातून आमची जी समज आहे, आंबेडकरी समज आहे, जी समतेवर आधारलेली आहे, कुणाचाही भेदभाव न करणारी आहे, ती समज सुद्धा एक मार्गदर्शन म्हणून संपूर्ण देशाला उभी राहणार आहे. आणि म्हणून तो मोर्चा आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, सुरेश मानेंच्या विद्वत्तेच्या साक्षीनं आणि इतर जिल्ह्यातील जे काही आपले लोक आहेत त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघू लागला आहे, ज्याच्यासाठी इथल्या तरुणांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे,
खेड्यामध्ये सुद्धा अनेक जण गेलेले आहेत. अनेक जण 12-12, 2-2 वाजेपर्यंत आलेले आहेत घरदार, आणि ते इतके कामात गुंतले होते की त्यांना वेळच नव्हता कुठल्या परिस्थितीत. आणि म्हणून उद्याचा मोर्चा हा ऐतिहासिक, महाराष्ट्राला आणि देशाला वळण देणारा हा राहील, आणि त्याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून जिथं आपण मेहनत करीत असतो तिथं चांगलं फळ मिळत आहे. आजच देशात जो असंतोष आहे, जेल भरो आंदोलन करूनच मी इथं उभा आहे. आज 12 वाजता संपलं. हा जो असंतोष चोहू बाजूने येऊ लागलेला आहे, तुमच्या नेतृत्वात आला पाहिजे तो. आणि ते घडविण्याचं काम केवळ प्रामाणिक आंबेडकरवादी करू शकतात. प्रोफेशनल रिव्होल्युशनरी जे आहेत, जे व्यावसायिक क्रांतिकारक आहेत, की त्यांचं जीवनाचं ध्येयच ते आहे, दुसरं ध्येय नाही, ते करू शकतील. आणि अशी मुलं आम्हाला याच्यातून घडवायची. तर एवढं निवेदन खूप झालं, मी थांबतो. प्रथम सर्व महापुरुषाला माझे विनम्र अभिवादन. आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये जे सहभागी आपले पत्रकार आहेत, प्रिंट मीडिया आहे, त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज उद्या 11 तारखेला जो होणारा महामोर्चा आहे, त्या महामोर्चाला सर्व ताकदीने आपण सामील झालं पाहिजे. हा लढा आपला एका वर्गासाठी नाही, सर्व बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. आणि एससीतील 59 जाती जी आहे ती एक संघ कशा राहतील ह्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. कारण हा आपले लहान भाऊ, मोठा भाऊ हा भेद न मानता हे सर्वांनी एक संघ कसा हा मोर्चा यशस्वी होईल, त्यांना कसं सामावून घेता येईल, आणि हा मोर्चा जो आहे ते सर्व ताकदीने आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे, यशस्वी केलं पाहिजे. जे आपले 200 जी स्वयंसेवक आहेत, त्या 200 स्वयंसेवकांनी शिस्त आणि कुठं गालबोट लागू नये एवढं सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि हा लढा म्हणजे 59 जातीचा नसून हा देशामध्ये की वैद्य संस्कृतीपासून चालत आलेला आहे लढा जो आहे तो आज ह्या स्वरूपामध्ये दिसत आहे. वेगवेगळे स्वरूप त्यांनी म्हणजे 3000 वर्षापासून वेगवेगळ्या प्रतीकामध्ये दिसलेला आहे. आज आहे तो जातीमध्ये विभागण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. कारण पहिली क्रांती महात्मा गौतम वैदिक संस्कृतीला कंटाळून महात्मा गौतम बुद्धांना जो प्रचार आणि प्रसार केला त्याच्यामध्ये त्यांनी पहिली क्रांती केलेली आहे. त्या 500 ते 700 वर्ष आपलं ह्या भारत देशावर, सर्व आशिया खंडावर आपलं राज्य राहिलेलं आहे. आपलं विचाराची ही प्रचार आणि प्रसिद्धी झालेली होती. परंतु ह्याला प्रतिक्रांतीमध्ये मनवादानं पहिली प्रतिक्रांती केलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं 1950ला आपल्याला राज्यघटना संविधानाच्या मार्फत दुसरी क्रांती केलेली आहे. आणि ती प्रतीक आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला अंगीकार करण्यासाठी दिलेली आहेत. त्याच्यानंतर 2014ला आहे ती दुसरी प्रतिक्रांती झालेली आहे. ती तिथे आपण आज भोगत आहोत. त्याचे फळ काय आहेत ती तर ह्या अनुसूचित जातीचा जी उपवर्गीकरण आहे ते उपवर्गीकरण हे त्याचाच एक षडयंत्राचा भाग आहे. ह्या षडयंत्राला बळी न पडता सर्व बहुजन समाजातील 59 जातीतील सर्व समूहानं ह्या सर्व जो आपल्यावर लादल्या गेलेला आहे तो घाट मनुस्मृतीनं किंवा इथल्या भाजप सरकारनं त्याला पडताळून आणण्याचा आपण आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. एक संघाने सर्वांनी सामील हो एवढं माझं निवेदन देऊन मी दोन शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. 11 ऑगस्ट 2026 रोजी अंबेजोगाई येथे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनाबद्दल आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत. सर्व पत्रकार बंधूचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. उद्या 11 ऑगस्ट 2026 रोजी जो उपवर्गीकरणाच्या विरुद्ध
अंबेजोगाई येथे महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे, हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरुद्ध नाही. हा मोर्चा महाराष्ट्र सरकारने जी बद्दर समिती नेमलेली होती, ती बद्दर समिती, त्या बद्दर समितीचा अहवाल अद्यापपर्यंत प्रकाशित केलेला नाही, जाहीर केलेला नाही. जेणेकरून उपवर्गीकरण करायचं असेल, माननीय सर्वोच्च न्यायालयानं ज्या गोष्टी 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये दिल्या होत्या, त्या आदेशाचं महाराष्ट्र सरकार अजिबात पालन करीत नाही. उलट वर्गीकरणाचा मुद्दा काढून त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन हे महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळं 2 जातीमध्ये दुही निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. त्या बदल्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरुद्ध सर्व समाज 59 जाती या ठिकाणी एकत्र येऊन कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध न येता त्यांच्या मागण्यासाठी, हे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हा अनंत बद्दर नावाच्या जो न्यायमूर्तीचा जो अहवाल आहे तो रद्द करण्यात यावा. तो अहवाल त्यांनी 16/3/2026 रोजी या महाराष्ट्र सरकारकडे दाखल केलेला आहे. त्यावर या महाराष्ट्र सरकारने ज्या महाराष्ट्रातील जनतेला हरकती सूचना द्यायला सांगितल्या होत्या, त्या महाराष्ट्रातील जनतेने जवळजवळ 85,000 ईमेल महाराष्ट्र सरकारला केलेले आहेत. या विरोधीच्या बाजूने जवळजवळ 60 ते 65,000 ईमेल या सरकारला पाठवलेले आहेत. त्यामुळं आम्हाला आमची विनंती आहे की हा जो आनंद बद्दर जो समितीचा अहवाल आहे तो रद्द करण्यात यावा आणि उपवर्गीकरणाचं नाटक त्वरित बंद करण्यात यावं. नाहीतर या शासनाच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासन चालवायला आम्ही थांबवून टाकू, एवढी या ठिकाणी इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि संविधानिक राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. आज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा अंबाजोगाई याची संयोजन समिती आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आमच्या या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना संबोधित करत आहे असे मी मानतो. मित्रहो, हा महामोर्चा अंबाजोगाईमध्ये जो संपन्न होणार आहे उद्या अतिशय जोशमध्ये, त्या महामोर्चामध्ये जे सहभागी होणारे बांधव आहेत, हे बांधव पूर्ण देशाला, महाराष्ट्राला दिशा देणारा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. आम्ही नियोजन केल्याप्रमाणे आम्ही संयोजन समिती बनवली आणि वेगवेगळ्या उपसमित्या बनवल्या. यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या वेळोवेळी बसून लोकशाही पद्धतीने आम्ही काही निर्णय घेतले, निर्णय घेण्याचे प्रयोग केले, ते संस्कार देण्याचे प्रयोग केले. असा एक म्हणजे फार मोठा व्यापक जनसंपर्क या माध्यमातून झालेला आहे. आणि तो जनसंपर्क आणि त्यामधून उद्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी भीम सैनिक येणार आहेत आणि पूर्ण अंबाजोगाई शहर हे धम्मचक्रांकित निळ्या ध्वजानं निळत होणार. या ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय आहे. शासन म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा विषय आहे. न्यायालयामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं तुमची हे करता, याचिका दाखल करता, तिथं कोणते साक्ष पुरावे देता आणि त्याच्या आधारे काय निर्णय आणता आणि तो निर्णय आम्हाला दाखवता, याचे सगळ्या गोष्टी हा जो नीतिमान लोकशाही समाज आहे या सगळ्या गोष्टी कोळून केलेल्या आहे. आम्ही याला असं घेतलेलं आहे की या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं नीतिमान लोकशाही समाजाला चिमटा घेतलेला आहे. नीतिमान लोकशाही समाज म्हणजे या देशाचा मार्गदर्शक आदर्श समाज जो बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षित झाला आणि धम्मदीक्षित करून बाबासाहेबांनी या देशाला अर्पण केलं. असा हा समाज आहे आणि या समाजाला चिमटा घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. ही जी काय त्यांनी जे केलं, परंतु ते जे विष आहे ते विष अमृत म्हणून आम्ही समाजामध्ये घेऊन गेलो. कारण अख्खा समाज एक झालेला आहे, पूर्ण समाज एक झाला अशी एक चेतना आहे. म्हणजे वयोवृद्ध महिला असतील, वयोवृद्ध पुरुष असतील, इतका जोश आहे, अंगावर शहारे आणणारा जोश आहे.
हा सर्व आमच्या कार्यकर्ते दररोज ते पाहत आहेत आणि तो जनशैलाब उद्या तिथे येणार आहे. जात, धर्म, वंश, भाषा, प्रांत याच्यामध्ये सडणारे, याच्यामध्ये सडण्याची समरसता गाजवणारे यांना कानाला पकडून भारतीय संविधानामध्ये समरस होण्याच्यासाठी एक उच्च दर्जाचा संविधानिक आग्रह करणारी ही ताकद आहे आणि ही ताकद शहरामध्ये आलेली आहे आणि याचं दर्शन पूर्ण भारत देशाने करावं अशा स्वरूपाचं विशाल असं नियोजन आमच्या पूर्ण एक जिम्मेदार कार्यकर्ता आम्ही सोबत राहिलो. पत्रकार महोदय इतके चांगले कार्यकर्ते, इतके संविधानिक भाषण करत होते. एकाही कार्यकर्त्याच्या कोणत्या म्हणजे मार्गदर्शनाबद्दल कोणी सोशल मीडियामध्ये इतकी घाण बसली होती, एकाने त्याच्यावर टीका टिप्पणी केली नाही. इतकं जिम्मेदारीतेनं आम्ही जनसंपर्क केलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की पूर्ण मातंग समाज त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. मातंग समाजाचं हित हे या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये त्यांचं हित आहे आणि ते सगळे आमच्या सोबत आहे. आमच्या विरोधात कोण आहेत? एक 15 लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे फेक आयडी वाले म्हणजे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इथं फेक आयडी काढल्या 15 लोकांनी आणि एक 7-8 पुढारी आहेत जे आमच्या जागा खांद्यावर खेळले. कधी बाबासाहेबांना त्यांनी स्वीकारलं नाही असे एन्जॉय करणारे 7-8 लोक आहेत. त्यातले 3 बीड जिल्ह्यातले आहेत. त्या सगळ्यांचे आम्ही मार्गदर्शक आहेत. यांचेच नाही, अख्ख्या भारताचे आम्ही मार्गदर्शक आहेत. या रुबाबात उद्याचा मोर्चा होणार आहे म्हणून सर्व बांधव तिथं जोमाने कामाला लागलेले आहेत. पत्रकार बांधवांनी या ठिकाणी याला चांगली प्रसिद्धी द्यावी. उद्याच्या येणाऱ्या मोर्चात येणाऱ्या महिलांची किंवा जे नागरिक येणार आहेत त्यांची पार्किंगची वगैरे सोय कशा पद्धतीने? तर या ठिकाणी आम्ही काय केलं, उपसमित्यामध्ये पार्किंगची एक समिती बनवलेली आहे ज्यामध्ये आम्ही इकडं रणजित नगरचं एक मैदान आहे, तिकडं आश्रम शाळेचं एक मैदान आहे, त्याचबरोबर वंजारी वसतिगृहाचं एक मैदान आहे, बुद्धभूमीचं एक मैदान आहे. असे मैदान आम्ही निश्चित केलेले आहेत. आणखी आम्ही 2-3 मैदानं त्यामध्ये निश्चित करून त्याचा एक मॅप आणि त्याची एक स्पेशल बातमी आम्ही जनतेसाठी प्रसारित करणार आहेत आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क करणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून उद्या येणाऱ्या सर्वांना पार्किंगची व्यवस्था असेल, त्या मोर्चामध्ये म्हणजे वैद्यकीय सेवेची व्यवस्था असेल, थोडं म्हणजे काही लहान बालकं असतात त्यांच्या पाणी, अल्पोपहार अशा बारीक सारीक गोष्टीकडं या संयोजन समितीनं लक्ष दिलेलं आहे आणि आणखी आम्ही त्याच प्रक्रियेत आहे. आता शेवटचा टप्पा आहे, एक मिनिट आपला महत्वाचा आहे अशी याबद्दल सगळे गंभीर असलेले भीमसैनिक आहेत आणि मला असं दिसतंय की हा जोश उद्या फार मोठं यश आणि ही जी शक्ती आहे बाबासाहेबांची शक्ती बाहेर येणार आहे आणि शासनाची मस्ती जिरणार आहे असं स्वरूपाचं वातावरण आहे. धन्यवाद. मोर्चाचा मार्ग कसा असेल? मोर्चाचा मार्ग जो आहे सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातून हा मोर्चा निघणार आहे आणि संविधान चौकापर्यंत येणार आहे. संविधान चौक, डेप्युटी कलेक्टर कार्यालय या ठिकाणी विशाल महामार्गदर्शन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या महामार्गदर्शन सभेला आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब आणि त्यांच्या समवेत मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सुरेशजी माने, एक प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय बाबूरावजी पोटभरे, आदरणीय पप्पूजी कागदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय रोहिदासजी बनसोडे, आदरणीय पंकज भाऊ काटे, आदरणीय DS नरसिंगे, आदरणीय रुक्मिणीताई लोंढे अशी मान्यवर येणार आहे आणि ते इतकं डिटेलमध्ये जाणार आहे. या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं आम्ही एक झालो आणि काय करायला आमचं आरक्षण काय म्हणजे काय असं करायला म्हणून आम्ही दुसऱ्याला विचारलो. यातून जे वातावरण बनलंय की आता आम्ही असं ठरवलंय की आमचेच एक 10 खासदार असावे, आमचेच 25 आणि मग आमच्याकडे कुणी वाईट नजरेनं बघणार नाही या दिशेनं ही सगळी ताकद चाललेली आहे अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद. 18 ऑगस्ट 2026 रोजी जो अंबाजोगाई शहरातून माननीय आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही आपल्या अंबाजोगाई शहरासाठी किंवा परिसरासाठी ऐतिहासिक अशी घटना ठरणार आहे. प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज साहेब प्रथम वेळेस अंबाजोगाईमध्ये येऊन इथल्या जनसामान्यांचं नेतृत्व करणार आहेत. ही ऐतिहासिक बाब ठरणार आहे. इथं जो
निळा सागर उसळणार आहे. उद्या तुम्हाला जिकडे पाहावे तिकडे निळे पाखरांचे थवेच दिसून येतील आणि त्या निळ्या पाखरांच्या थव्याचं वार्तांकन करण्यासाठी आपण जे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार पटेल साहेब असतील, मोरे साहेब असतील, आरिफ भाई असतील, जोगदंड साहेब, मोरे साहेब, आपण जे वार्तांकन करणार आहे त्याबद्दल आम्ही आक्रोश आरक्षण विरोधी महामोर्चाच्या नियोजन समिती आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि उद्याच्या ऐतिहासिक मोर्चाचं जे आपण वार्तांकन करणार आहे ते शासन दरबारापर्यंत जाऊन नक्कीच ते RSS नागपूरचा RSS असेल किंवा फडणवीस सरकारच्या उरामध्ये धडकी भरवणारं वार्तांकन तुम्हाला करण्यास मिळत आहे. याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर, मोर्चाची सुरुवात कुठून होणार आहे आणि आपण जे महिनाभर परिश्रम घेतलेले आहेत तर भीमसैनिक अंबेजोगाईमध्ये किती दाखल होतील असा आपला अंदाज आहे? उद्याच्या मोर्चाचं आयोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक, कलेक्टर ऑफिस शेजारील संविधान चौक या ठिकाणी या मार्गावरून मोर्चा निघणार आहे. कलेक्टर ऑफिसच्या समोर आमचं स्टेज राहणार आहे. तिथं प्रमुख वक्ते सर्वांना मार्गदर्शन करतील, सर्वांचा आक्रोश व्यक्त करतील आणि माता बांधवांची भरकटलेली दिशा कशी चुकीची आहे याविषयी सर्वांना मार्गदर्शन करते. जवळपास या मोर्चाच्या आयोजनासाठी 16 जुलैला आम्हाला तारखा भेटलेल्या आहेत मान्यवरांच्या. त्या दिवसापासून इथं असलेले परिसरातील जवळपास 500 भीमसैनिक दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेत आहेत. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत खेड्यापाड्यामध्ये बैठका घेऊन खेड्यापाड्यात असतील, वार्डात असतील, गल्ल्यात असतील, मोहल्ल्यात सर्वत्र जनजागृती मोर्चाच्या निमित्ताने करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जवळपास रात्री संघर्षभूमी अंबाजोगाई येथे 2000 ते 2500 झेंड्यांचं झेंडे तयारी करण्याचं काम युवक करत होते. या पद्धतीनं यापूर्वी असा ऐतिहासिक क्षण यापूर्वी अंबाजोगाईकरांनी कधीच अनुभवलेला नाही, तो उद्या अनुभवायला मिळणार आहे. आणि मोर्चाचे किमान नाही म्हणलं तर कमीत कमी 25 ते 30 हजार उपस्थिती राहणार आहे.